सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या राज्यात विनोदाचा झेंडा फडकवण्यासाठी पुन्हा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। पुन्हा 4 वार हास्याचा तर मंडळी, तुम्हाला हसवण्याचं आव्हान स्वीकारून तयार झालेले आहेत आपले सगळे हास्यवीर। त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आणि त्यांना कौतुकाची दाद देत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तयार झालेले आहेत आपले हास्य रसिक। त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत। बोल्ड, बिंदास्त, ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल, रुबाबदार प्रसाद ओक आणि मंडळी, बालभारती चित्रपटाची टीम सुद्धा आज आपल्या बरोबर इथेच असणार आहे। त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत। तर मंडळी, आज एका मुलाचा नवीन शाळेतला पहिला दिवस आहे। तर बघूया त्या शाळेत त्याचं स्वागत कसं होतंय ते, आणि त्या शाळेतली गंमत दाखवण्यासाठी आपल्या समोर येतात हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर। ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जसा माऊली आपुल्या बाळा। अगं बाई, नमस्कार प्रसाद काका। नमस्कार. नमस्कार सई मावशी। सॉरी सई माऊ। सर, माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू। रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू। माझे आई बाबा साऊथ इंडियन आहेत ना, म्हणून असं नाव। माझ्या बाबांचं नाव रंगा नायडू। ते मला म्हणाले आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला मराठी आलं पाहिजे। मग ते महाराष्ट्रात आले आणि त्यांचं आडनाव त्यांनी क्षीरसागर असं करून घेतलं। त्यांची अशी इच्छा आहे की मी मराठी भाषेमध्ये प्रावीण्य मिळवायला हवं। हो. तर मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करणार, म्हणूनच मी मराठी माध्यमात ॲडमिशन घेतलेलं आहे। मी खूप शिकणार आणि बाबांचं स्वप्न पूर्ण करणार। पण आज पहिला दिवस आहे ना, जरा माझ्या पोटात गोळा आलाय, थोडंसं खाऊन घेतो। नायडू क्षीरसागर नायडू। वा वने वा। काय आहे त्याच्यात? चिप्स। मला पण दे ना। माझे आहेत ते, मी नाही देणार। अगं बाई, काय ग हे मुली, कोण आहेस तू? ए, मी मुलगी नाहीये, मुलगा आहे मी। चल, मुलांचे केस एवढे मोठे थोडे असतात। अरे खरंच सांगतोय, मी मुलगा आहे। मला वेण्या का नाही घातल्यास? अरे मला मोठे केस आवडतात, मी गौरव मोरेचा फॅन आहे ना। चल येतो। ए थांब ए। नको ना जाऊ, थांब ना। तू वेण्या नाही घातल्यास बाईंना नाव सांगेल जाऊन। ए, तुझं नाव सांगू काय? नको सांगू काय? नको 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 नको। तुझं नाव काय आहे? माय नेम इज डिंकी 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 डिंकी। वा वा वा। माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू। आज माझ्या शाळेतला पहिला दिवस आहे। हे तू माझी फ्रेंड बनशील? बनायला तर काय मी तुझी बायको पण बनेन। पण त्याच्या बदल्यात तू मला काय देणार आहेस? चिप्स। हे घे। हे एक तुलाच ठेव, बाकी सगळं डब्बा मला दे. मी नाही देणार। काय? बाबांनी सांगितलंय नाही द्यायचं म्हणून। माझ्या बाबांनी माझा बाबा नाही, मी नाही देणार। बाबांनी सांगितलंय नाही द्यायचं म्हणून। हा, नाही देणार आहेस? मी नाही देणार। एकदम फायनल टाइम विचारतोय, नाही देणार आहेस? फायनल मी नाही देणार, बाबांनी सांगितलंय। तू देता. परत एकदा विचारतोय, नाही देणार आहेस? एवढं तोंडात बुक्की मधून तोंडात ना आपण नाही काढणार आहेस? आता मेलास. शिपाई शिपाई वाचवा, मामा मामा वाचवा,
अरे मी नाही मारलं. तू नाही मारलं? त्यानेच मला मारलं. हे बघ इथे माझा हात बघ केवढा सुजलाय तो. हे अरे ए, जाड्या पातीचा कांदा तुझा दंड तेवढाच आहे. आल्या हू कुठली? मला काय बोललास? आल्या हू उच्चपट. जादा पातीचा कांदा मी आहे. हा. तू सोडलेला अंडा आहेस मग. शांत रे बेटा बेटा काय झालं रे काय झालं? तिने मला चिप्स मागितलं हा. तर मी दिलं नाही. ऑल 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 माझं ती मला चावली. हे बघा. खोटं खोटं करतोय. खोटं खोटं करतोय. खोटं नाही करत. खोटं बोलतो. मारीन तू का? उच्चपट. हे बघ केवढं चावलेलं आहे ते. हा? कायला मारायचं असतं का तुला? एवढी शेफारली का तो? हा. सांगू का तुझ्या आईला सांगू? तू माझ्या आईला सांगणार आहेस? मग? तू माझ्या आईला सांगणार आहेस? हो. मग मी पण सांगेन. काय सांगशील? टाकीच्या मागे झाडूवाल्या मावशी बरोबर काय करत असतो ते. काय करतो? काय करतोस? हा. तू टाकीच्या मागे घेऊन जातोस आणि तू तंबाखू खातोस आणि तिला चिंचा देऊन त्याच्या बदल्या डिंके डिंके तिच्याकडनं चुना घेतोस. काय बाई बोलू नको. माझ्या नादाला नको नाही, नाही. लागूस. याच्या खोपटीची खोपटी आहे. ओलं माझे पिल्लू. आता नाही. अरे अरे ए, माझ्या माझ्या डम्मुडी अरे माझ्या बच्चा. थांब ऐक ना ऐक ना ऐक ना काय? हे बघितलेलं कोणाला सांगू नको. हा? आणि ताईला तर अजिबात सांगू नको. हा? ताईला नाही सांगायचं नाही ती मला जीव घेईल. आता मिळालास. नको आता नको मिळालास. ओ मामा हा? तुम्ही का घाबरत्या पद्धतीला? आणि ताई कोण आहे? अरे ही माझी सख्खी बाची आहे रे भो. हा ही? हा तिची आई माझी ताई आहे. हा. हा, ए, बेटा 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 ताईला सांगू नको बरं का. बरं नाही सांगणार बरं का? हा, नाही बरं. सांगत. पण त्याच्या बदल्यात तू ह्याला मार. मला कशाला अरे जाऊ दे ना कशाला मारायचं. तर मग मी नाही, नाही, जाऊ दे जाऊ दे नको 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 मग नको. त्याला मार. पण मी काय कशाला त्रास देतोय रे तिला? मी काहीच केलं नाही. आता जर तिला त्रास दिला तर तुला टाकीच्या मागे घेऊन जाईल. हा कशाला चिंचा खायला? तिथे भलते उंदीर आहेत. एखादा उंदीर आणतोय चड्डीत सोडीन मी. मामा मामा एक नको पाच पाच सोड. कचा कचा जाऊ दे त्याला. चल 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 टाकीच्या. मी माझ्या पप्पाला सांगणार तुझं नाव. पप्पाला सांगतो. पप्पाला नाव सांगणार मी. हा? उठा बशा उठा बशा. चल उडभाषा काढ. तुझं पण नाव सांगणार काय सगळं- आता मारीन उडभाषा तुला. काढ रे. सगळ्यांचं नाव सांगणार आहे चल. मी. जोरात कर ना. चल आता हा हालत नाही मी काय करू भाऊ तुम्ही सांगा मला. जाऊ आतमा. बाई बाई वाचवा बाई. काय चाललंय तिकडे? अरे, काय चाललंय? काय अंडावडा चाललाय? काय? नमस्कार बाई माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. बर. ही डेंकी मला मारते. माझ्या हातावर चावली आहे बघा. मी तिला चिप्स दिलाय म्हणून खूप मारलं मला तिने. आणि मामा तिची बाजू घेतात. त्यांनाही सांगा. श्याम काय चाललंय? हात बघ. नाही नाही तो रडायचे नाटक करतोय चाटंबाजे. उलट तू तिला त्रास देत होता. नाही नाही बाई हे हिचे सख्खे मामा आहेत ना म्हणून हिची बाजू घेत हे बघा काय करतोय श्याम? हे बघा किती जोरात चावली. मी माझ्या बाबांना पण नाव सांग. नाही नाही काय कुठं बोलतोय चाललंय? तो? कोण खोटं बोलतोय नक्की? तो तू खोटं बोलतोयस का? नाही बाई मी खोटं नाही बोलत आहे बाई. हे चिडू नको जा मला. ते काय म्हणाले माहितीये का? बाई इकडे या सांगतो तुम्हाला. हे मामा आहेत ना हे आपले झाडूवाले मावशी आहेत ना त्यांना टाकीच्या मागे घेऊन जातात आणि तंबाखू खातात. ते तिने बघितलं. ती म्हणाले की मी ताईला नाव सांगणार म्हणून ते मला असं बोलतायत. श्याम हा काय बोलतोय? तू झाडूवाले मावशींना टाकी मागे घेऊन जाऊन तंबाखू खातोस? अरे लाज वाटते का तुला? किती मिन्नतवाऱ्या करून इथे नोकरी मिळवून दिली आहे तुला. तुझ्या भाऊजींना कळलं ना असं दुसऱ्या मिनिटाला बाहेर काढतील नाही तुला. नाही ताई 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 भाऊजीला सांगू नको. सांगणार नको ना. सांगणार तू सुधारणार नाही. अरे ताई, नको ना. तंबाखू खातोस लाज वाटत नाही तुला? ताई बोलते डेंजर आहे ते वाट लावून टाकतील ताई माझी. ताई ताई माफ कर मला. ताई ताई पाया कधी पडतो. सुधारणार आहेस तू? नको नको ना ताई असं करू तू. मी याच्या पुढे काहीच नाही करणार. शपथ आहे ताई. बाई पण मामा तुम्हाला ताई ताई का म्हणतायत? कारण मी ताई आहे त्यांची. मोठी बहीण आहे मी त्याची. ते तुमचे भाऊ आहे तुम्ही बहीण आहे. मग? ही कोण आहे? ती माझी मुलगी आहे. माझं बोलू ग ते. तू मस्ती करत होता म्हणून मस्ती केली. त्यांनीच मला मारलं. माझा तंदूर केवढा सुजलाय तो. खोटं बोलते ती. मी तुमचं सगळ्यांचं नाव सांगणार आहे प्रिन्सिपल. जा, जा. सगळ्यांचं नाव सांगणार आहे मी. प्रिन्सिपलला हो सांगणार. सांगणार मी सगळ्यांना. दिन ना कंप्लेंट करणार आहे मी तू. माझ्या पप्पांना पण सांगणार तुमचं नाव. अरे काय चाललंय? अरे मोठे सर आले, मोठे सर आले. बोललास ना आता बघ. मी सांगणार.
काय झालं मॅडम, काय बाळा? चाललंय? माहित मगाचपासून मी तिथे आतमध्ये ऑफिसमध्ये गोंधळ करतो. मॅडम काय चाललंय इथे? मी तेच विचारत होते काय झालं बाळा हा कोण आहे? सर नमस्कार सर, माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. आज माझा पहिला दिवस आहे सर. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर, या शाळेचा प्रिन्सिपल आहे. आज माझा 12-13 वर्ष झाले तिकडे. बोल बाळा, बोल. मला सांग बाळा, माझा पहिला दिवस हा. आहे. मी इथे चिप्स खात बसलो होतो सर. कुठे आहेत चिप्स? कुठे आहेत? सर हे बघा सर, हे माझे चिप्स आहेत हा, चांगले आहेत चिप्स. सर. सर माझे चिप्स आहेत सर, हा, माझे चिप्स आहेत. शाळा माझी आहे. मग मला आधी सांगा, तुम्ही यांचं कोणी नाहीत ना? हा, तुम्ही यांचं कोणी नाही ना? ही माझी बायको आहे, ती माझी मुलगी आहे. हा माझा नाईलाजानं मेवणा आहे. काय अरे. आलं? तुम्ही काय तुमच्या शाळा उघडली आहे काय? बोल ना, काय आलं? हा, तर मी चिप्स खात होतो. बाळा बाळा, खूपच लहान मुलगा होतोय, कळेल असं बोल. बोल. मी चिप्स खात होतो. हा. ही तिकडनं आली, मला डिंकी डिंकी? तिने चिप्स मागितले सर. मला चावली सर इकडे. मला इथे खूप मारलं सर. आवली दोघं- नाही. मग ही जवळजवळ जेवली आहे. सर, आणि दोघं फॅमिली मेंबर्स आहे म्हणून तिची बाजू घेत आहेत सर. डिंकी? मला मारलंय. बाळा, चावली त्याला तू? चिप्ससाठी चावली? देवा का? नेमकी आईवर गेली, आईवर. एक मिनिट मला का मध्ये आणताय ना मला कशाला मध्ये आणताय गेली तुझ्यावर ही. काय? तू ना घरी मी जेवत असताना ताट हिसकावून घेते हावऱ्यासारखी. अति होत आहे हे सगळं खाण्याचं ना तुमच्या खानदानातून आलंय हे असं अरबट सरबट चिप्स खात बसता आणि मग असं तब्येतीची वाट मला लावून नाही तू बोलू अरे बरं, तर तू तेलकट का त्याचा कसा झालाय तुझा? माझा आवाज असाच आहे आधीपासून जागेत चल, टक, 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 टक. ए, ताईशी नीट बोला माझ्या. टाकल्या तू तर गप्पा बसा. पिऊन कमी आणि पठाण जास्त वाटतोस तू. माझ्या नादाला लागू नको तू तर आधी सांगतोय तुला हात सोडून निघून जाईन मी असं वागलात माझ्या भावाशी तर माहेरी जाईन मी मला नाही पडत. हॅलो एव्हरीबडी. नमस्कार सर सर, आज शाळेत शिक्षक दिवस आहे का? का? शाळेतला मुलगा प्रिन्सिपल म्हणून आलाय. ट्रस्टी आहेत ते, ट्रस्टी. शाळेचे ट्रस्टी आहेत ते. सर, हॅलो सर. नमस्कार सर, माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. आज माझ्या शाळेतला पहिला दिवस आहे सर. यस, माझं नाव अरुण कदम. मी या शाळेचा ट्रस्टी आहे. मला खूप दिवस झाले तिकडे येऊन. हा सर. हा सर. व्हॉट इज दिस? व्हॉट आर यू डुईंग ऑल ऑफ हियर? येस सर. इज दिस जोक? व्हॉट इज दिस टाइम? व्हॉट यू आर इन आपापला वर्ग? दिस हियर? व्हॉट इज दिस? सॉरी सर, सॉरी सर. सॉरी. सर, येस सर सगळ्यांचं नाव सांगणार आता मोठ्या सरांना मी. सर, तुम्ही यांचे कोणी नाहीत ना? नॉनसेन्स! रिडिक्युलस! माझा यांचा काहीच संबंध नाहीये. सर, त्या डिंकीने मला मारलं सर. आणि सगळे फॅमिली मेंबर्स आहे तिची बाजू घेत आहेत सर. मला चावली सर, खूप मारले सर यांनी मला. काय? हो सर, तुम्ही ओरडा त्यांना. खूप मारले मला सर. काय? खूप मारले मला सर. काय? खूप मारले मला सर. सॉरी सर. मी रिॲक्ट होतोय. Sorry. शॉक झालाय ना मला. काय बोलतोय ना? सॉरी सर, मला वाटतं तुम्ही. थांब ना सर, माझं वाक्य आहे. बोलू दे मला. सॉरी सर. सर, किती वेळा तुम्हाला सांगितलंय जे पण काय करायचंय ते घरी. आई बाबा काका मामा जे काय ते घरी. इथे मला कुठलेही नाते नको. गॉट इट? यस सर. सॉरी यस सर. व्हॉट इज गॉट इट? अहो बोललो ना यस सर. काय केलं? ती मला चावली सर. इथं 2दा चावली सर. खूप मारलं मला सर तिने. काय गे इकडे? आता बघ तू सर, बघ तुला कसं. सर, तुम्ही तिला ओरडा गुलुगुलू काय करताय सर? अरे वसाऱ्या, ही माझी नात आहे. मी तिचा आजोबा आहे. अरे, तुम्ही सगळे फॅमिली मेंबर एका शाळेत आहात का? खड्ड्यात गेले तुम्ही सगळे. अरे, कोण बोलणार आहे आम्हाला खड्ड्यात जाणार?
तुमच्या आता हा गेला बाबा घ्या त्याला. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप मजा आली आहे. आपण विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना, त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. प्रसाद दादा. मस्त विषय होता. बालभारती असा एक उत्तम मेसेज देणारा चित्रपट घेऊन आलेल्या टीमसमोर तुम्ही एक वेगळी शाळा दाखवलीत. मला ॲक्च्युली प्रश्न असा पडला की या वास्तूची गरजच काय होती. जर ट्रस्टी आजोबा आहे, जर मुख्याध्यापक बाप आहे, शिक्षिका बायको आहे, विद्यार्थी मुलगी आहे, शिपाई मेहुणा आहे, तर हे सगळं घरातच करता आलं असतं. त्याकरता ही एक शाळेची वास्तू घ्या वगैरे ह्याची काही गरज नव्हती. पण फार रंजक होता विषय. कॅरेक्टर्स फार इंटरेस्टिंग होती. कामं सगळ्यांचीच अप्रतिम. मजा आली. ओके मंडळी, आता मी जाते हा. मला जायला हवं, कारण आता माझे बाबा मला विचारणार आहेत, शिवाली हे खरं आहे का. तर तुम्ही सगळ्यांनी आता बघा आमच्या फॅमिलीचा हा धमाकेदार ड्रामा, जो सादर करणार आहेत ऑफकोर्स शिवालीची फॅमिली आणि माझा निश्चिम. हाय, दिवसभराचं वर्तमानपत्र सुद्धा पाठ झालं. आता वेळ कसा घालवायचा. अरे 10 वाजले. बबिता भाभीची अंडी आणायची वेळ झाली. अरे वा, वा, वा. ए आले आले. बबिता भाभी आया आया उपरो उपरो आम्हा चौगुला. हा बबिता भाभी तमणा वो नाका बार अंडी मारू माटो तो मारू माटो एक ब्रेड ना पाकिट आणशील का प्लीज. हा एक ब्रेड ना पाकिट. हा हो હું તને ઘી કરી નાખવા. હા વલ્લવ રે ના વલ્લવ ના ના નાખવા. हा बरं चला. आता ब्रेड आणला की त्याला मस्त बटर लावतो. तेवढ्याच व्यायाम. वा छान. आता कसा वेळ घालवायचा. अहो थांबा ओ बाबा. अहो गाडी पार्क करतोय मी पार्किंग मध्ये. आता कार मधून कशी बेल वाजवू मी. हा इथून बेल वाजवता येणार आहे मला. किती घाई आहे का यांना. नाही, आरामात या. नाहीतरी इकडे येऊन रंगभूमीचा चेहरा पाडणारच आहात. शक्यतो घाई करू नका. जेवढे उशीर राहाल तेवढी इब्रत वाचेल. बाबा हा. लिफ्ट मध्ये असलो तरी ऐकू येतं या मला. अच्छा लिफ्ट मध्ये आणि काय? डिटेलिंग बघ म्हाताऱ्याचं. पहिलं वाक्य पार्किंग मध्ये, दुसरं वाक्य लिफ्ट मध्ये. कसं लिहितायत. बेटा बेटा शिवा बेटा मला सांग, सोड्याचं बूच न उघडता तो आपण सोडा पितो का. नाही बाबा. मग दरवाजा न उघडता कशी आलीस तू. बाहेर जा बेटा. नाही बेटा नाती वेगळी भूमिती वेगळं. या बाहेर जा बेटा. या काय तू काय घाई आहे. जांभई बापू तुम्ही पण या. जावई बापू आहे मी. जांभई बापू काय. सॉरी तुमचा अभिनय आठवला आणि जांभई. बाबा या. मी असाच निघून जाईन ना. नाही sorry. काय गरज आहे का यांना. दारात जा परत उघडा. चला वाजवा. दार उघडच आहे. दरवाजा ये लवकर ये. अरे मग कशाला परत पाठवलं. होय. परत का पाठवलं मग. हो हरकत नाही. काय झालं बाळा. हा काय झालं. माझं बोकड कार हे माझं पाडाच कार रडत आहे. बाबा काय रडायला काय झालं मला सांग. बाबा मला कंटाळा आलाय हो माझ्या आयुष्याचा. मी कंटाळले बाबा. बाबा माझ्या आयुष्यात सुखाचे गाली फुलणारच नाहीत का हो. सुखाचे गुलाब असतात बेटा. सुखाचे गालिब नाही. आणि गालिब म्हणजे आपल्या शेजारी. ते घोलप राहतात ना. गोलप आहेत ते. मग गालिब म्हणजे कोण. हो बाबा मिर्झा गालिब. हा शानपणा कल्याणला दाखवायचा. इकडे नाही. बोलायचंच नाही मी. इकडे बालनाट्य शिबिर बिबिर तिकडे शांत बस! दाखवायचा. इथं काय संबंध होता मला सगळ्यांनी सांगा. काय संबंध. इथे बालनाट्य शिबिराचा काय संबंध नाही, तसं होता? नाही. मुळात घोलपला पंच संपलेला होता. त्याच्यावर ऍडिशन करून पंची माती मग करायची. तुम्ही कशाला विचारलं गालिब कोण बरं वगैरे. हरकत नाही. बरं मला मला सांग काय झालं. नाट्य शिबिर सगळीकडे. बरं शांत व्हा. मला सांग काय झालंय. जीवनाचा कंटाळा येईल असं काय झालंय मला सांग बघू. बाबा
बाबा हा निशिम माझ्याशी भांडतच नाहीये हो. गेले 3 महिने 1 मिनिट सुद्धा भांडलेला नाहीये माझ्याशी. मला ना कंटाळा आलाय आयुष्याचा. नुसतं गुलू 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 चांगलंच वागतो माझ्याशी. आयुष्य गुळगुळीत केलंय एकदम. हा मनुष्य भांडत नाही म्हणजे काय? अगं बाबू काय बोलतेस तू? इकडे 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 बघ माझ्याकडे, इकडे बघ माझ्याकडे. मी भांडत नाही म्हणून तुला त्रास होतोय? हो. अगं पण का भांडू मी उगाच तुझ्याशी? माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. उलट मी भांडत नाही तुझ्याशी याचा आनंद व्हायला पाहिजे तुला. काय बाबा? हा निशिम प्रेम प्रेम वेगळं असतं, भांड भांड वेगळं असतं. बाबू तू बोलताना विचारच करत नाहीस का ग? काय अर्थ आहे या वाक्याला? मला सांग. प्रेम प्रेम वेगळं असतं, भांड भांड वेगळं. काहीच अर्थ नाही याला. मग तुम्हीच सांगितलं होतं ना की संसारात भांडण खूप महत्वाचं असतं. मी सांगितलं होतं. येस, पण मी सांगितलं. भांडायचं कशाला? उगाच भांडायचं? निशिम माझ्या बाबांची शिकवण आहे माझ्यावर. माझे बाबा मला नेहमी सांगतात, काय? अगर नहीं हो गिले शिकवे तो रिश्तों में कैसे आएगी मिठास. थोड़ी शिकायत थोड़े शिकवे इसी से तो बनता है ना परिवार. वा, हे बाबा सांगायचे तुला नेहमी? बाबा सांगायचे. नेहमी सांगायचे? नेहमी सांगायचे. बाबा हे म्हणून दाखवता परत एकदा. अगर नाही हो शुक शुक गुल्ले. बस झालं. ही यांची लायकी. हा, गिले शिकवेला शुकशुक गुल्ले म्हणतायत हे. हा? आणि हे एवढा मोठा शेर म्हणून दाखवणार आहे जमणाऱ्या म्हाताऱ्याला. वयोमानानुसार जरा जमत नाही हल्ली. हो ना. पण हात जोडतो मी. माझ्या मुलीचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. तुम्ही भांडा, पटकन भांडून घ्या. काय बोलता बाबा? मी भांडू? 1-2 मिनिटं भांडा. तिचं आयुष्य नीट. हे बघा बाबा, मला नाही जमत. अरे मी सांगतो भांडा. विनाकारण कोण भांडतं कोणाशी? निशिम तीच तर गंमत आहे ना रे आयुष्याची. हे बघ, कारण असताना भांडणारेत ना सामान्य असतात. कारण नसताना जे भांडतात ना ते लिंडेज असतात. अरे तुम्ही दोघंही लिंडेचेच आहात. लेजंड असा शब्द आहे अगं तो. आणि ही शिकवण असेल ना तुझ्या बाबांची तर थुकतो मी या शिकवणीवर. निशिम, हात जोडतो मी. पाय पडतो. बाबा नको. बाबा नाही पोरी नाही. तुम्ही माझ्या मुलीचा संसार तुमच्या हातात आहे. अहो बाबा काय बोलताय? पाहिजे तर मी सदरा पसरतो. मी सदरा पसरतो. नाही बाबा. पाहिजे तर हे लेंगा. ओ बाबा! लेंगा इलास्टिक होता, सोडा तर लागला हे. काळजी घ्या. मी पाहिजे तर बाबा. लेंगा पसरतो. प्लीज भांडा तिच्याशी. अहो बाबा, काय? माझ्या मुलीला मारहाण करा. हो तिच्याशी भांडा. अहो थांबा हो. उलट्या खोपडीचे आहात का तुम्ही? माझ्या मुलीशी भांडा असं कोणता बाप सांगतो? विनाकारण भांडू मी तिच्याशी? हा, मला नाही जमत असं. अरे असं काय कर. नाही नाही, मला नाही प्लीज जमणार. भांडा ना. प्लीज मला भांडा. जमणार नाही अरे भांडायला. काय नाही जमणार? सोपं आहे. काय त्याच्यात आहे? मला नाही जमत हो. अरे कारण सुद्धा लागत नाही भांडायला. आम्ही दोघे दाखवतो. इकडे बसा. ये शिवाली ये. अरे काहीच टेन्शन नाही त्याच्यात. काय आहे? अरे कारणच पाहिजे ना. ये बेटा ये. चल. ए धक्का काय मारता रे तुम? मैंने किधर मारा धक्का? मैंने मारा बोला था. मैंने नहीं मारा धक्का. 1 मिनट. तुम भाईंदर वाला है ना? विराट ट्रेन में क्या आता है? ये बोरीवली वाला ट्रेन है. तू विराट क्या बोलते ए है? बोरली का आदर करेगा समझा कि तू? तू मत निकाल. अरे कालगिरीचे मार काय? कालगिरीचे मार का मतलब क्या है? हाँ? तेरे बाप को जाके बता दूंगी मैं. ए तेरे टकले बाप को जाके बोला. मेरे को मत बात. मैं बाप मत निकाल मेरा. तेरा टकला बाप निकालेगा. तू टकला है. तेरा बाप टकला है. तू टकला है. तेरा बाप टकला है. काय? हे बघ विषय लागला आम्हाला भांडायला. अहो पण तुम्हाला कळलं का? दोन्ही साईडनी तुम्हीच टाकले होतात. हरकत नाही. उगाच एकमेकांना टाकले अरे पण टाकले. भांडण तर झालं ना. अहो बाबा, बाबा मी ट्रेन मध्ये राहतो का? हा, आम्ही ट्रेन मध्ये राहतो. धक्का लागला, नवरा बायको भांडतायत. हे ट्रेन मधलं भांडण झालं. हे घरात करू मी? घरात धक्के मारता नवरा बायकोला? हा, मी तुला आधीच सांगितलं होतं ही फॅमिली संस्कारिक नाही. आधीच सांगितलं. लग्नाच्या वेळेला सांगितलं होतं. हा कल्चरल डिफरन्स आपल्यात राहणारच. अरे एक मिनिट. मी आता सोपं करून सांगतो तुम्हाला. कसं भांडायचं सोपं करून सांगतो. टेन्शन घेऊ नको. आता मी निमिषराव करतो. निमिष. मी निमिषराव करतो. बाळा तू शिवाली करायचं. हा आता बघा. बाबा? हा मी शिवाली करायचं? हो बाळा. बाबा मला जमेल? ए बाबा, कोण आहेस तू? हा, कोण आहेस तू? होय. वेगळी कोणतरी आहेस? होय. शिवालीच आहेस ना? होय होय. बाबा मी शिवालीच आहे. मी शिवालीच आहे. हो बाळा. विसरलेच आता होते. बघा कसं भांडायचं बघा. म्हणजे तुम्ही तिकडे भांडू शकता. तू शिवाली आहेस, मी निमिष आहे. हा. आता मी ऑफिस मधून येणार. हा हा चालेल. तयार आहेस का तू? हो हो बाबा मी वाट. मी निमिष आहे. मी निमिष आहे. हो हो बाबा. या निशिम या. दरवाजा उघडायला इतका पटकन कसा उघडलास? इतका पटकन दरवाजा कसा उघडलास?
निशी मी दरवाजावरच होते ना, तर दरवाजा होता तर दरवाजावर होतीस म्हणजे इतर काम करतच नव्हतीस तू. नाही मी दरवाजा घरातली कामं कोण करणार? निशी मी आवाज कमी ठेवायचा. आवाज कमी नवऱ्याशी बोलतेस, नवऱ्याशी बोलते म्हणजे आवाज कमी ठेवायचा. आवाज कमी ठेवायचा म्हणजे काय? मी नवऱ्याशी बोलते. आवाज कमी ठेवायचा म्हणजे काय? बघ आहे की नाही? हा हा? लागलं का? कारण लागलं काय? भांडारा कारण लागलं का मला? लहानपणा शिकवू नका. 2 मिनिट तुम्ही पण घाबरला होता. नाही 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 मला दिसलं तुमच्या डोळ्यात. नाही 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 घाबरलो काय नव्हतो करताय तुम्ही माझ्या शिकवणीचं? आमचं ठरलं होतं बे. बरं, काय झालं? काय झालं? तुझ्या डोळ्यात कासवं? तुझ्या डोळ्यात आसवं? हा? काय झालं? अरे ही एक नवीन नौटंकी आहे यांची. काही झालं की रडते ही बाई. काय झालं? बाबा काय सनी देओलेस तू? बाबा बोल बेटा. बोल बेटा. किती छान भांडलात बाबा. मी हो बाबा हो, खूप छान भांडलात. असं वाटलं की तुम्ही जन्मतः भांड फावडा आहात. हे बाद झालं. हे खूप झालं आता. नाही नाही मी निघतो. नाही, नाही, नाही. मला ही सिरीजच नाही करायची. नाही, नाही, भांड फावडा. हा. भांडकुदळ हा शब्द आहे. तर कुदळ आणि फावडा असा विनोद केला तुम्ही. जुळून. हा? आणि माझ्या एंट्रीला म्हणता की येऊन तुम्ही रंगभूमीचा चेहरा पाडणार आहे. तुम्ही एंट्री घेतली ना, रंगभूमी पळते इथून. कळलं का? मजा नाही काय पंच मध्ये? बाद. हरकत नाही. आपण मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. आपण एक काम करूया. आता तू बाबा करायचं, मी शिवाली करणार. आता बघ कसं भांडायचं दाखवतो. हा बाळा, बाबा, लक्षात आलं? तू बाबा करायचंस. मी लेंगा घालून येऊ? नाही बेटा, हा आहे ना हे. एकच लिंग आहे. मग तुम्ही काय करणार? नाही नाही बरोबर. हो, मी काय करणार? असू नका. हरकत नाही. हा तर आता मी शिवाली करतो, तू बाबा करायचं. हो, बाबा. चल या आपण बाहेरून येऊया. बाहेरून कसं? या ना. हो बाबा काय करताय? शिवाली आहे ना. हो बाबा अहो लाज वाटते का तुम्हाला? अहो, असं- जवळ कसले तर माझ्याशी काय लगट करताय? निशिन, अरे ते शिवाली आहेत ना कॅरेक्टर मध्ये. घे ना बरं, हे घे. गप्पा मला नाही चालणार. घे ना तुमची खिचरटगिरी संपवा लवकर. तुमचं ऍटलिस्ट तसा हात तर ठेवा. चल. बाबा मी रेडी आहे. हो. बाबा बाबा. शिवाली बेटा काय झालं? काय झालं काय झालं जावई पुबा? पुबा तुझा बाप. बाबा पुबा कोण आहे इथे? जावई बापू आहे. माझं करते ना ती. थांब ना जरा. हा, काय? काय झालं जावई बापू? काही नाही झालंय. शिवाली हे खरंय? काय म्हणताय जावई बापू? नाही बाबा नाही. काही नाही झालंय? नाही बाबा. काय म्हणाले ते? काही नाही. काही- काही नाही झालं. घरी. तू अशी नाही ऐकणार. तुझ्या काही नाही झालंय. नाही बाबा नाही. काही जावई बापू काही नाही केलंस? काही नाही केलं. हे माझे संस्कार आहेत. ही माझी शिकवण आहे शिवाली. हा, काही नाही झालं. उद्या मी बाहेर रस्त्यावर गेलो, लोक मला भेटायला आली तर ती मला काय बोलणार? देखो काय नाही झालं म्हणून मुलगी को जो बापो झाले बाबा. काही नाही झालं. उद्या मी नेपाळला गेले तर तिकडची लोक काय म्हणणार? साबजी मुलगी को बाबा जा रहे है, कुछ न हुआ. उद्या मी माहेशमती साम्राज्यात गेलो, तिकडे कालकेय आला, त्याने विचारलं तर त्याला काय सांगणार मी? काय नाही झालं नाही बाप. माहो माहो लागतंय शिवाली. अरे खरं झालं शिवाली. ते बाबा आहेत. अरे, खाली बाबा आहेत ते बाबा. जावई बापू काय पाहिजे तर मी तुमच्याबरोबर संसार करतो, पण पहिलं थांबवणार नाही. नाही, नाही, बाबा. आपण विचारूया आपल्या हास्यरसिकांना. प्रसाद दादा तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? ला जवाब. फार सुंदर. काही सिरीज पुण्य घेऊन आलेल्या आहेत. त्यातली टॉप नंबरवरची ही सिरीज आहे की ती कधीही सादर झाली तरी
त्याला हमखास हाशे टाळ्या मिळतातच मिळतात. समय तुझं करावं तितकं कौतुक कमी आहे. एका सिरीजसाठी तू वारंवार तुझ्या डोक्यात जेवढ्या कल्पना येतात आणि ज्या वेगवेगळ्या पद्धतीने तू त्या सिरीज मांडतोस ते अफाट आहे, अफाट. तुझ्याकरता एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. शिवाली, दिवसेंदिवस तुझा जो वेडेपणा वाढत चाललाय तरी मला आता भीती वाटायला लागली आहे. पण ती भीती चांगल्या अर्थाची आहे की क्या बात आहे. म्हणजे एखादी आर्टिस्ट किती वेगवान पद्धतीने डेव्हलप होऊ शकते याचं तू उत्तम उदाहरण आहेस. क्या Thank बात आहे you, शिवाली. thank you. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. निमिष, मस्त ॲज युजल. मला ना तुझ्याकडे बघितलं की कायम लसणाची चटणी आठवते. लसूण चटणी आपण जेवणात रोज नाही घेत, 7-8 दिवसांनी 8-15 दिवसांनी एकदा घेतो. पण जेव्हा तिची चव घेतो तेव्हा असं वाटतं यार लसूण चटणी रोज असायला हवी. ओ बघ, विचार कर. वा वा वा. निमिष, मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की हा मंच तुला खूप लॉयल आहे, कारण तुझ्याशिवाय आम्ही शिवाली हे खरं आहे कधीच करत नाही. आणि मधून मधून येत राहा. आम्ही तुला तेवढंच मिस करतो जेवढं तू आम्हाला मिस करतोस.